आज मनस्वीचा रिझल्ट होता बरं का, आणि त्यासाठीच काल सरप्राईज तिच्यासाठी पनीर बनवलं होतं. आणि येता येता समोसे पण घेऊन आले होते. मग तिला आधी समोसा खायला दिला आणि मग काय पनीर बनवायला घेतले. अजूनही तिला माहीत नाही आहे बरं का मी पनीर बनवते. ती गेली आंघोळीला आणि हेच सरप्राईज होतं, कारण लेकरू आपलं परीक्षेला मस्तपैकी पेपर लिहितात. सगळ्या परीक्षा पेपरमध्ये चांगले मार्क्स आणले होते मनस्वीने. मग असं काहीतरी मी बेत तिच्यासाठी करत असते ज्या दिवशी रिझल्ट असतो तेव्हा. म्हणजे प्रत्येक चाचणीला 6 महिला मी अशी करत असते. मस्तपैकी ते पनीर केला. तिला वास येत होता बरं का, आलीच बघा पळत. तिला माहीत होतं, डाऊट येत होता काहीतरी पनीरसारखाच वास येतो. आली नाही की ताव मारायला सुरुवात केला तिनं. ती म्हणते मम्मी काय गं अगं मला लपवून तू सांगितलं. मी म्हटलं मग सरप्राईज कसं करणार गं तुला म्हटलं मी. मग एवढी खुश झाली ती, सारखी मग मिठ्याच मारायला लागली मनस्वी मला. मम्मी तू किती भारी आहेस. अहो लेकराला असं घरातलंच आपण मस्तपैकी चमचमीत खायला दिलं की नाही, लेकरू बाहेरचं मागत नाही आणि अजून जोमाने अभ्यासाला तयार होते. अशा प्रकारे मस्त पनीरचा बेत केलेला आहे. तिच्या आवडीचा तूप लावून दिलेला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आणि तुम्हीसुद्धा आपल्या मुलांसाठी असे सरप्राईज बेत ठेवत जा म्हणजे ते खुश होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का.